चोपड्यात डिझेल वीज टंचाईने शेतकरी संतप्त. प्रशासनाने सहकार्य न केल्यास कृती समितीचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. चोपडा तालुक्यात शेतकरी पुन्हा संकटात आहे. डिझेल टंचाई आणि वीज कपातीमुळे शेतकरी कृती समिती आक्रमक झाली आहे. शेतकरी कृती समितीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले. त्यात इशारा दिला की प्रशासनाने सहकार्य केले नाही तर जिल्ह्यात उद्रेक होईल आणि शेतकरी रस्त्यावर उतरतील. समितीचे म्हणणे आहे की उष्णतेने केळीच्या बागा जळत आहेत. शेतकरी या आठवड्यात कापूस लागवड सुरू करत आहे. अशावेळी वीज वितरण विभाग 8 तासांऐवजी फक्त 6 तास वीज देणार आहे. त्याला लोड शेडिंग असे नाव दिले जात आहे. समितीचा आरोप आहे की सकाळी 4 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात विजेची मागणी कमी असते. रहिवाशी किंवा औद्योगिक भागात लोड शेडिंग करून शेतकऱ्यांना 8 तास वीज द्यावी. वीज कपात केल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल. दुसरा मुद्दा डिझेलचा. ट्रॅक्टर आणला तरच डिझेल. हा निर्णय चुकीचा आहे. डिझेलसाठी गावातून तालुक्याच्या पंपावर ट्रॅक्टर नेणे म्हणजे लाखो लिटर डिझेलची नासाडी आहे. वावर टिलर धारकांची तर जास्त अडचण आहे. शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे. एकीकडे उन्हाने केळी जळत आहे, अवकाळीचा मार आहे. दुसरीकडे खरीपाची पेरणी सुरू आहे. अशावेळी वीज व डिझेल नाकारणे म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरणे आहे. निवेदन देताना S.B. पाटील, भागवत महाजन, प्रशांत पाटील, अजित पाटील, नारायण पाटील, धनंजय पाटील, मनीष महाजन, ॲडव्होकेट धर्मेंद्र सोनार, संदीप महाजन, गोपाल महाजन, ऋषिकेश धनगर यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. आज मूळ 2 प्रश्न. एक म्हणजे लाईट फक्त 6 तास मिळणार असं प्रशासनाने जाहीर केलं. म्हणजे त्याचा GR नाही काढला. फक्त लोड शेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना फक्त 6 तास. आज जळगाव जिल्ह्याचा तापमान बघता केळीची पूर्ण अवस्था संपलेली आहे. नवीन केळी लागवडचा कालावधी आहे, ती रोपं मरत आहेत. 8 तासापैकी 6 तासही ॲक्च्युली आता मिळत नाही आहे. 6 तास डिक्लेअर केल्यानंतर ती 4 तासही मिळणार नाही. 4 तासामध्ये केळी कसं लागवड होईल आणि कुठल्या पद्धतीने कापूस लागवड होईल. म्हणजे शेतकऱ्यांचा जो हा कापूस लागवडीचा आता एक पुढच्या आठवड्यापासून प्रश्न आहे. 6 तासात कसं शक्य आहे आणि 6 तास तुम्ही परमनंट मिळेल याचीही शाश्वती नाही. आम्ही प्रशासनाला विनंती करायला आलो की सकाळी सध्या लोड सगळ्यात कमी आहे. दिवसा बऱ्याच ठिकाणी आता शहरांमध्ये हे बसून गेलेत, सोलर बसलेले आहेत आणि सकाळी 6 ते 12पर्यंत, दुपारी 12पर्यंत तर म्हणजे सकाळी 4 ते 12पर्यंत लोडच नाही. अशा सिच्युएशनमध्ये त्या काळामध्ये 8 तास दिले तर मजूर कामाला येईल, केळी लागवड आपलं कापूस लागवड होईल, केळी लागवड होईल, पूर्ण मिळेल. कुठल्या तरी पद्धतीने मानवतेच्या दृष्टीने प्रश्न सोडवण्यासाठी विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे. प्रत्येक वेळेला फक्त कायदा वीज नाही, आम्ही काय करू, कोणत्या वेळात आहे काय नाही आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नियोजन करता येईल. कारण शेवटी शेतकरी जगला तर जग जगणार आहे. ते सगळं आयात होणार नाही. पुढच्या वर्षी अल निनोचा धोका सांगताय. शेतकऱ्याने जावं कुठं. दुसरा प्रश्न डिझेल संदर्भामध्ये. आज सकाळीच माझ्याकडे रवींद्र बाविस्कर नावाच्या एका छोट्या शेतकऱ्याचा चोपड्यातनं फोन होता, ज्याला 4 लिटर डिझेल मिळालं नाही कारण त्याच्याकडे ट्रॅक्टर नाही. पॉवर ट्रिलर होतं, त्याने जावं कुठं, अख्खे पंप फिरला, म्हणे ट्रॅक्टर आण. तो ट्रॅक्टर विकत आणेल का 4 लिटर डिझेलसाठी. आणि प्रत्येक आता प्रशासन म्हणतंय की ट्रॅक्टर घेऊन जावं. गणपूरचं ट्रॅक्टर डिझेलसाठी जर काय गलंगीला असेल तर गलंगीला यावं, गलंगीचा पंपावर नसेल तर पुढे आणखी 15 किलोमीटर जावं, 20 किलोमीटर जावं आणि नसेल तिथं फिरवत बसावं आणि परत गावात आणावं. म्हणजे 20 ते 30 किलोमीटर प्रत्येक ट्रॅक्टर रोजचं फिरेल. याचं डिझेल किती खर्च होईल, ते जाईल कुठं. म्हणजे तुम्ही डिझेल वाचवतायत का एक्सेस खर्च करताय इंधन. त्यापेक्षा रेशन कार्डासारखं तलाट्याने प्रत्येक ट्रॅक्टर धारकाला एक कागद बनवून दिला की यांच्याकडे या नंबरचा ट्रॅक्टर आहे आणि यांना दिवसाला साधारणतः तुम्ही प्रत्येकाला ठरवा की दिवसाला ट्रॅक्टर 30 लिटर 40 जे काही वापरतं तेवढं त्याला कॅनमध्ये द्यायला हरकत नाही. एका पंपावरनं घेतलं, त्या पंपवाल्याने त्याचा डिझेल दिला, शिक्का मारला, त्या दिवशी दुसरा पंपवाला त्याला देणार नाही. म्हणजे त्याच्याकडे जिथं उपलब्ध असेल तिथं फक्त जो ज्याला मिळणार आहे तोच जाईल.
लोकांचे श्रम वाचतील, अजूनही वेगळे वेगळे मार्ग त्याच्या संदर्भात काढता येतील. पण प्रशासन फक्त ट्रॅक्टर आणा, फक्त अमुक करा, हे योग्य नाही. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा आणि उद्रेक करण्याचा हा प्रकार आहे. अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यांची सध्या आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, रेशन कार्डसारखं एकच कागद करायचं आहे, एक कागद करा, जिल्ह्यातले सगळे प्रश्न सुटणार आहेत. विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा सुटणार आहेत. परंतु जर नाही झालं तर अख्खी जनता रस्त्यावर उतरेल आणि मग मात्र प्रशासनाला आवरता येणं कठीण होईल. कारण नसताना पॅनिक होऊन प्रश्न वाढवू नये अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. ते निवेदन देण्यासाठी